आताची सर्वात मोठी न्यूज, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार. मनसेचा मातोश्रीला प्रस्ताव. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई आणि जवळच्या शहरातील महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत. या निवडणुकीत किंगमेकर ठरण्याची शक्यता असणाऱ्या मनसे पक्षाच्या भूमिकेकडेही सर्वांचं विशेष लक्ष आहे. आगामी निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी इच्छा काही लोकांकडून व्यक्त केली जात आहे. या दरम्यान मनसेकडून अधूनमधून प्रस्ताव येत असल्याचं विधान माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेंना उधाण आलं आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज कॉफी विथ सकाळच्या शो मध्ये हजेरी लावली. या शो मध्ये आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. तुम्ही आम्हाला किती पाडायचं आणि फोडायचा प्रयत्न करत राहा, आम्ही महाराष्ट्रासाठी लढत राहणार आहे. तुम्ही किती वार केला तरी आमच्या महाराष्ट्राचा आवाज रोखणार नाही. जोपर्यंत महाराष्ट्राच्या हिताचे बोलत नाहीत तोपर्यंत आम्ही समझोता करता येऊ शकत नाही. आम्हाला कधी कधी त्यांच्या एकत्र येण्याची ऑफर दिली जाते, मात्र त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या हिताचा विचार होत नाही, लोकशाहीचा विचार होत नाही. जो देश संविधान जपेल त्याच्यासोबत आम्ही जाऊ असे ठाकरेंनी सांगितलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज आणि उद्धव ठाकरे बंधू हे 19 ते 20 वर्षापूर्वी वेगळे झाले होते. त्यानंतर आता दोन्ही बंधू एकत्र येतात का हे पाहावे लागेल. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना सुरुवात झाली आहे. 5-10 वर्षापूर्वी देखील उद्धव ठाकरेंनी टाळीसाठी हात पुढे केला होता. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी पुन्हा मनसे आणि शिवसेनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यावरून ठाकरे गटाची भाजपसोबत जुळवून घेण्याची खेळी देखील अपयशी ठरत असल्याचंही बोललं जात आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.